हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय सेफ प्लेस. डायरेक्ट तुम्हाला मी साफसफाईचाच व्हिडिओ दाखवते आणि त्याचं कारणच आहे तसं मी पुढे सांगतेच तुम्हाला. दिवाळी आली तरी काहीच दिवाळीची तयारी नाही आणि बरेच दिवस झालं व्हिडिओ वगैरे येत नाहीत. त्याचं कारण असं की माझा मोठा मुलगा निखिल तो बराच दिवस झालं आजारी आहे. त्याला ताप होता, कावीळ झालेली आणि त्यामुळे त्याचे प्लेटलेट्स पण बरेच कमी झाले होते. त्यामुळे मग इथे जवळपासच्या दवाखान्यांमध्ये त्याचा उपचार होते चालू, पण त्याचा काही असर झाला नाही. म्हणून मग त्याला ॲडमिट करावं लागलं. सो मग तिकडे हॉस्पिटलमध्ये जाणं, घरातलं करणं, त्यामुळे मग ह्या 8-10 दिवसापासून अजिबातच काही तयारी नाही, दिवाळी वगैरे काहीच मला मन लागत नव्हतं करण्यासाठी. सो आता 2 दिवसापूर्वी त्याची जरा तब्येत बरी झाली, प्लेटलेट्सच्या काउंट पण चांगल्या झाल्या त्याच्या. त्यामुळे मग ठरवलं की थोडीशी साफसफाई करून नॉर्मल काहीतरी फराळ वगैरे जमतोय का करायला बघायचं. खिलचे पप्पा म्हणत होते की बाहेरून विकत आणूया, पण असं वाटलं की देवाला आपण घरचा नैवेद्य पाहिजे लक्ष्मीपूजनला. तो तरी पण त्यातून वेळ काढून मी आज थोडीशी साफसफाई करायचं ठरवलं. आणि क्षितिज ऑफकोर्स माझ्यासोबत तो आहेच, त्यामुळे नाहीतर एकटीला तर मला ते जमणार नाही सगळं. सो इथे मी छोटासा माझ्याकडे व्हॅक्यूम आहे, तो ॲक्च्युली घराचा व्हॅक्यूम नाही आहे, कार वॉशिंगचा असतो तसा आहे, पण मला इथे आतलं स्वच्छता करण्यासाठी त्याची फार मदत होते. सो मी तोच व्हॅक्यूम वापरते. आणि भांडी वगैरे मी सगळी दसरा आणि गणपतीच बऱ्यापैकी घासून घेतलेली, त्यामुळे मग आत्ता मला भांडी घासायची गरज नव्हती. म्हणून मग ती स्किप केली, कारण त्याच्यापेक्षा महत्त्वाची बरीच कामं होती. त्यामुळे मी जस्ट स्वच्छता करायचं ठरवलं. हा व्हिडिओ वसुबारसच्या दिवशीचा आहे, म्हणून मी हॉस्पिटलमधून लवकर आले. म्हटलं काहीतरी एखादा फराळाचा पदार्थ बनवावा. आणि हे बघा, लाईट गेली. ॲज युज्युअल आमच्याकडे बऱ्यापैकी लाईट जात असते. थोड्या वेळाने मग परत लाईट आली, मग मी परत स्वच्छतेला सुरुवात केली. भरभर सगळे कंपार्टमेंट्स मी पुसून घेतले, त्याचे मॅट्स पण पुसून घेतले आणि सगळी भांडी पुसून तशीच लावली, कारण मला परत सायंकाळचा स्वयंपाक करायचा होता. हॉस्पिटलमध्ये क्षितिजचे पप्पाच असतात त्याच्याजवळ, सो मग त्यांच्याजवळ डबा द्यायचा होता. संध्याकाळची मी नाही जात, संध्याकाळी ते थांबतात त्याच्याजवळ. क्षितिज आज काही कॉलेजला गेला नव्हता, त्याला सुट्टी घेतलेली त्यांनी. आणि मी हॉस्पिटलमध्ये आहे तोपर्यंत त्याने वरच्या रूम स्वच्छ केलेल्या, सगळ्या खिडक्या व्हॅक्यूम करून घेतलेल्या आणि हॉल पण सगळा स्वच्छ करून घेतलेला. फक्त किचनच राहिला होता. मी त्याला सांगितलेलं मी येईन तेव्हा मग किचन करून घेऊया, पण त्याने तोपर्यंत बरंचसं काम माझं हलकं केलं होतं. आणि आत्ताही तो माझी पूर्णपणे हेल्प करत होता. स्वयंपाकात हेल्प करतो, साफसफाईमध्ये हेल्प करत असतो तो. आणि एकटीला हे सगळं जमण्यासारखं नाही आहे ॲक्च्युली. आणि मी हे सगळं घर वगैरे स्वच्छ नेहमी करत असते, ते विदाऊट मेड सगळं घरीच मी आणि क्षितिजच जास्त करून करत असतो स्वच्छता. सो इथे मी डायनिंगच्या वगैरे खालून सगळं झाडून वगैरे घेतलं आणि फार भरभर काम करत होते मी न थांबता, कारण स्वयंपाकाला लागायचं होतं. इथे सगळं मी डस्टिंग करून घेतलं, कचरा वगैरे भरून मग जरासे फ्रेश झाले. आणि इथे बघा, माझा एका बाजूचा गाल सुजलेला, कारण थोडंसं माझ्या दाढेचा प्रॉब्लेम झालेला. असा दाढेचा तुकडा गेलेला, त्यामुळे ते एवढं शार्प झालेलं की माझ्या गालाला आतल्या बाजूने जखम झाली होती आणि इतकं ते पेन होत होतं. पण मुलं आजारी असली की आपल्याला आपलं पेन आपण जसं विसरून जातो ना, अगदी तसंच आहे. सो मूव ऑन टू माय अदर वर्क्स. आणि मी आधी चहा करून घेतला आणि हे बघा परत आणि लाईट गेली. सो टिफिन करायचा होता, म्हणून मग मी भाजी तशीच निवडत होते. निखिलला डॉक्टरांनी जास्त भाजीपाला फळं वगैरे खाण्याला सांगितलं होतं, त्यामुळे मग भाज्याच बनत होत्या आमच्याकडे. मी भरभर सगळा स्वयंपाक केला, भाजी केली आणि थोडंसं त्याच्यात तोंडाला चव नव्हती, त्यामुळे मग मी फोडणीचा भात करायचं ठरवलं. ही पानं जी पाहताय ना तुम्ही, ती आहेत ऑल पर्पज आणि तमालपत्राचं. हे दोन्ही झाडं आहेत माझ्याकडे. असं मसाल्याचा सुगंध येतो त्याचा आणि भातात वगैरे असं टाकायला ते छान लागतं त्याचा स्मेल. सो मग थोडंसं भाजी बटाटा वगैरे हे घालून मी फोडणीचा भात केला. खिचडी वगैरे खायची नव्हती, कारण त्याला सांगितलेलं कोणत्याही प्रकारची डाळ खायची नाही आहे. सो मग नॉर्मलच जेवण चाललेलं त्याच्यासाठी, कमी तिखटाचं, कमी तेलाचं. सो मी इथे तो भात पण लावला कुकरला, आमटी करून घेतली आणि पटकन किचन आवरून मग सगळा भाकरी करायला घेतल्या आधी. आणि त्याचं पोट पण थोडंसं बिघडल्यामुळे मग चपाती नको होती, तो आठवडाभर भाकरीच बनवत होती मी त्याच्यासाठी. आणि आमच्यासाठीही घरात पण बऱ्यापैकी भाकरी आवडते. मला तशी चपाती आवडते, बट 2-2 बनवायला तर वेळ नव्हता आणि ऑफकोर्स आपण मुलांच्या पुढे आपण स्वतःकडे बघत नाहीच कधी. सो त्याप्रमाणे इथे बघा, मी भाकरी बनवत बनवत पाणी पित होते, कारण अक्षरशः मला पाणी पिण्याचं सुद्धा वेळ नव्हतं.
भाकरी तयार झाली की मग त्याच्या पप्पांना आधी जेवायला दिलं, कारण ते तिकडेच थांबणार होते हॉस्पिटलमध्ये त्याच्याजवळ. सो त्यांना आधी जेवायला दिलं आणि भाकऱ्या बनवून त्याचा टिफिन भरला. आणि त्याला ह्या सगळ्या जेवणाबरोबर फळं पण खूप द्यायची होती, जसं की ड्रॅगन फ्रूट, किवी आणि बीट, ॲपल्स वगैरे. सो इथे बघा क्षितिज तर नेहमी माझ्यासोबत तो असतोच नेहमी. आणि इथे मी त्याला ड्रॅगन फ्रूट कट करून देत होते, कारण त्याच्या हातामध्ये सिरिंज होती आणि त्याच्या एका हातातली सिरिंज आऊट गेलेली त्या दिवशी. सो मग त्याला दुसऱ्या हातात पण सिरिंज लागली होती आणि त्याला खाता येणार नव्हतं आणि मी तर जाणार नव्हते संध्याकाळी. सो त्याने मला सांगितलं की ठीक आहे, तू घरातलं आवर, मला तू भाकरीचे असे तुकडे करून दे, मी खातो माझ्या ह्याने. आणि ॲपल कट करून दिलेलं ते काळं पडू नये म्हणून मग त्याच्यावरती थोडंसं लिंबू पिळून मी दिलेलं त्याला. आणि छोट्या डब्बीतून चाट मसाला दिलेला की जेणेकरून तो त्याच्यावरती टाकून फोकने खाऊ शकतो. सो असा त्याचा टिफिन तयार करून मी दिला त्यांच्याजवळ. आणि मग भरभर सगळं किचन आवरलं. किचन आवरेपर्यंत क्षितिजने मला पिठी साखर बनवून दिली, म्हणजे घरच्याच साखर मिक्सरला बारीक करून दिली, कारण मी पिठी साखर विकत नाही आणत, घरचीच साखर बारीक करत असते. कारण थोडंसं गोडाच्या शंकरपाळ्या आणि तिखटाच्या शंकरपाळ्या बनवायचं मी विचार करत होते. उशीर तर खूप झालेला आणि मी खूप जास्त थकलेली, पण पर्याय नव्हता. सो बराच वेळ माझा गेला. क्षितिज बराच वेळ थांबलेला जागा. परत मी त्याला सांगितलं जाऊन झोप. मी इथे तिखटाचं शंकरपाळ्याचं सगळं मळून घेतलं. त्याच्यामध्ये ओवा, जिरं, काळं तीळ, थोडीशी घरची लाल तिखट आणि हळद आणि मीठ थोडंसं वाढीव घालून, थोडंसं कडलेलं तेल जास्त ते त्याच्यात मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि हाताने चोळून घ्यायचं त्याला. ते जे तेल आहे ते छान पिठाला सगळीकडं एकसारखं चोळून घ्यायचं. तेव्हा मग त्या शंकरपाळ्या छान खुसखुशीत होतात. आणि मग घट्टसर असा गोळा मळून ठेवायचा. मी तो गोळा एका पातेल्यात घालून ठेवला रुमालाने झाकून, कारण त्याच परातीत मला गोडाचं शंकरपाळ्याचं पण मळायचं होतं. इथे मी दूध, तूप आणि साखरेचं मिश्रण बनवून घेतलं समान घेऊन आणि त्याचं पण पीठ मळून घेतलं घट्टसर. त्याला जरा बराच वेळ गेला माझा. त्यात काही मी शूट नाही केलं जास्त. इथे तिखटाच्या शंकरपाळ्या थोडंसं खाणं होतं आणि 3-4 डबे द्यायचे असतात मला बाहेर. सो त्यासाठी जरा त्या वाढाव केल्या. आणि गोडाच्या शंकरपाळ्या पण खूप छान झालेल्या, अगदी खुसखुशीत बिस्किटासारख्या. पण खूप थोड्याच करते मी, कारण गोड एवढं कोणी खात नाही. आणि मग थंड होईपर्यंत मी सगळी भांडी आवरून घेतली आणि सगळे डबे भरून ठेवले, कारण मग तसंच ठेवलं तर मग ते मऊसुद्धा पडू शकतं. त्यामुळे मग रात्रीच डबा भरून ठेवला. The next day. हा नेक्स्ट डे आहे, धनत्रयोदशीचा दिवस. सकाळचा सगळा स्वयंपाक केला, पण मी त्या दिवशी काही हॉस्पिटलला गेले नव्हते. त्याच्या पप्पांजवळच टिफिन वगैरे दिलेला, कारण रात्री त्या तिखटाच्या शंकरपाळ्या वगैरे बनवण्यात मला 3 वाजले होते सगळं आवरायला. त्यामुळे मला खूप जास्त पित्त झालेलं आणि मला फार त्रास होत होता. सो मग मी काही हॉस्पिटलमध्ये गेले नाही. आणि इथे मग करंज्या वगैरे बनवायच्या होत्या, म्हणून मग मी सगळं आवरून घेतलं आणि करंज्या बनवल्या. आणि रात्री मग चिवडा बनवणार होते मी. क्षितिज बघा इथे मला हेल्प करतोय करंज्या तळून घ्यायला. क्षितिजला म्हटलं तुला जशा येतील तशा तळ, नो प्रॉब्लेम, कारण तू हेल्प करतोयस मला हीच खूप मोठी गोष्ट आहे. मी दरवर्षी 1 किलो खोबरं खिसत असते आणि जवळपास 200 ते 250 माझ्या करंज्या बनतात. पण यावेळी फक्त अर्धा किलो खोबरं मी खिसलेलं, खूप थोडंसं बनवलेलं फराळ. सो इथे रात्री भरलेल्या शंकरपाळ्या मी छोट्या डब्यात शिफ्ट केल्या, कारण करंज्या भरायच्या होत्या. आणि ते भरून घेतलं आणि मग लगेच चिवड्याची तयारी केली पटापट. लसूण चिचून घेतला, मिरची चिरून घेतली आणि मग लक्षात आलं की मक्याचं जे चिवडा जो असतो तो मी तळला नव्हता, कारण जे तळलेलं तेल आहे तेच चिवड्यासाठी आपण वापरत असतो. सो मग इथे थोडंसं तो मका चिवडा तळून घेतला आणि थोडंसं मी तसाच ठेवला, कारण खूप तेलकट वाटत होतं. सो मी एअर फ्रायरमध्ये कधीतरी दिवाळीनंतर वगैरे वेळ मिळाला की मी तो करणार आहे चिवडा, तुमच्याशी मी शेअर करेनच. इथे मी शेंगदाणे, खोबरं आणि कढीपत्ता सगळं तळून घेऊन मी पोह्यांमध्ये टाकलं. भाजके पोहे वापरते मी. आणि पोहे मी आधीच व्यवस्थित गाळून सगळं स्वच्छ करून टपात भरले होते. आणि इथे डाळवं, जिरे, मोहरी, हळद, तिखट, मीठ, जे काही आपले मसाले लागतात ते सगळे त्याच्यात टाकून मी छान फ्राय करून घेतलं ते. आणि मी चिवडा मसाला वगैरे वापरत नाही, त्याचा वेगळा स्मेल येतो, त्यामुळे मग मी नाही वापरत, घरचेच मसाले वापरते फक्त. सो असं मी छानपैकी इथे चिवडा करून घेतला.
व्हिडिओ लेट येत आहेत आणि खूप गडबड होती आहे आय नो, पण काय करणार, तर परिस्थितीच तशी आहे. सो हे व्हिडिओ वसुबारस आणि धनत्रयोदशीचे आहेत, पण लेट का होईना एवढ्या गडबडीतसुद्धा मी छोटीशी पूजा त्याची केली होती. यमदीपदानसुद्धा केलं होतं, पण मी त्याचं काही शूट वगैरे नाही केलं, कारण तेवढा वेळ नाही होत वाटतं आपल्याला, पण खूप वेळ खाऊ काम आहे हे सगळं. सो मग मी इथे राहिलेलं लसूण आणि कढीपत्ता वगैरे सगळं भरून ठेवलं, किचन आवरून घेतला. अशा प्रकारे आजच्या व्लॉगमध्ये एवढंच आहे. आणि आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल, प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अंटिल देन टेक केअर, बाय.